नुकताच माता झालेल्या माझ्या भगिनींनो, मी डॉक्टर मनीष उतके, श्री गणेश बाल रुग्णालय दर्यापूर आपल्या बालसंगोपन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे। आता सध्याच्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये, थंडीच्या दिवसांमध्ये डे टू डे प्रॅक्टिसमध्ये बऱ्याचशा केसेस अशा येत आहे की सर आमच्या बाळाला सर्दी झाली आहे आणि त्याच्या छातीतून कफ सारखा घरघर असा आवाज येतो आहे, शिटी वाजल्यासारखा आवाज येतो आहे। तर चेक केल्यानंतर असं निदर्शनात येते की बरेच वेळा त्याच्या छातीमध्ये कफ नसतो, ते फक्त नेझल कंजेशनमुळे येणारा आवाज असतो। तर याच्यामागे काय कारण आहेत आणि कफ आहे दवाखान्यात केव्हा जायचं आणि कफ केव्हा नाही आहे दवाखान्यात जायची गरज नाही, या संदर्भात आज आपण बोलूया। तर 3 गोष्टीकडे प्रॉपर लक्ष ठेवायचं। जर तुमच्या बाळाच्या नाकातून सर्दीसारखी पाणी वाहत असेल किंवा बाळ जर मोठ्या माणसासारखं खूप वेळा खोकलत असेल किंवा थर्मामीटरवर मोजल्याच्या नंतर जर बाळाला 99.5 त्याच्यावरती जर टेम्परेचर असेल, ताप असेल, खूप जास्त प्रमाणात त्याची छाती उडत असेल किंवा धाप लागत असेल, यापैकी जर काही एक जरी कारण असलं तर निश्चितच तुम्हाला जवळच्या बालरोग तज्ज्ञांकडे जाण्याची गरज आहे। परंतु यापैकी कुठलंही जर कारण नसेल आणि फक्त रात्रीच्या वेळेला आणि पहाटेच्या वेळेला फक्त छातीतून घरघर असा आवाज शिटी वाजल्यासारखा येत असेल तर ते फक्त नेझल कंजेशनमुळे राहतो, त्याला तुम्हाला दवाखान्यात जायची गरज नाही। आणि हा आवाज टिपिकली दिवसाच्या वेळेला जेव्हा ऊन तापतं, टेम्परेचर दिवसाचं जास्त असते, त्यावेळेला हा नाहीसा होतो आणि फक्त रात्रीच्या वेळेस आवाज येतो। तर अशा आवाजाला घाबरण्याची काही गरज नाही आहे किंवा दवाखान्यात जायची गरज नाही आहे। त्यावेळेला फक्त तुमच्या बाळाच्या नाकामध्ये नॉर्मल सलाईनचे 1-2 ड्रॉप टाका, जेणेकरून त्याचं नेझल कंजेशन दूर होईल आणि तो आवाज नाहीसा होईल। किंवा बाळाला झोपवताना थोडा वेळ हलका एका कडावर झोपवा, त्यांनी पण त्याची ॲटलिस्ट एक नाकपुडी ओपन राहील आणि आवाज नाहीसा होईल। धन्यवाद।